सात्संगतजी, प्रेमाने बोला, धन निरंकार जी, सगळ्यांना गुरुचा आशीर्वाद आज प्राप्त होईल आणि आजचा दिवस सगळ्यांच्यासाठी खूप छान असा जाईल. आपण इतर ठिकाणी जो वेळ वाया घालवतो तो वाया न घालवता आपल्या सत्संगाचे, सद्गुरू सुदीक्षा महाराज माताजींचे व्हिडिओ ऐकण्यामध्ये तो वेळ घालवा, तरच आपलं जीवन सार्थकी लागेल. प्रेमाने बोला, धन निरंकार. माया म्हणजे काय? तर माया म्हणजे आपल्या निरंकारी मंडळामध्ये मायाला, पैशाला माया असं म्हणतात. पण खरंच माया एवढी भयंकर आहे का हो? फार भयंकर आहे माया. माया ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण देवकी आणि वासुदेव यांच्या पोटी जन्म घेतला आणि सगळे साखळ दंड गळून पडले आणि ज्यावेळेला त्या बालकाला म्हणजे कृष्ण गोपाल भगवानाला वासुदेवाने उचललं नंदलालाच्या घरी घेऊन जाण्यासाठी, तर त्या ठिकाणी त्याच्या बदली देवाच्या कुणीतरी ठेवायला पाहिजे होतं की जे भगवान श्रीकृष्ण यांचा जीव वाचवेल, कारण ते अपत्य कंस मारणार होता आणि त्यामध्ये कंससुद्धा फसून जाईल, तो गोंधळेल, त्याच्या लक्षात येणार नाही. कृष्ण भगवान हे बंदिशाला सोडून निघून गेले. म्हणून एक व्यक्ती, एक मुलगी तर प्रकट केली, तिचं नाव आहे माया. ही एक माया झाली की त्या मायेमध्ये सगळे रंगून गेले. ते सैनिक असतील, सगळे कंस बिंस, सगळं म्हणजे माया किती भयंकर आहे. आता दुसरी गोष्ट, कृष्ण मोठे झाले आणि मोठे झाल्यानंतर छानपैकी आपले राज्यकारभार चालवत होते. एक दिवस नारद मुनी सगळे ग्रंथ चाळता चाळता त्यांना एक शब्द आला ग्रंथामध्ये, माया. म्हणजे अरे मायाचा अर्थ काय आपल्याला कळत नाही, चला म्हणजे कृष्ण भगवानांच्याकडे जाऊया. आणि ते मग आल्याबरोबर कृष्णाला त्यांनी विचारलं की देवा, ही माया म्हणजे काय, मला कळत नाही. त्यावेळेला ते म्हणाले, 2-4 दिवस थांबा जरा, काय एवढी गडबड आहे, खूप दिवसांनी आलंय. आता नारदांना पण काही शब्द मोडता येईना देवाचा. म्हणजे बरं चालते, 4 दिवस देव म्हणतायत तर थांबूया. 1 दिवस 2 दिवस झालं, पण ह्या नारदाच्या डोक्यात तेच होतं सारखं, माया म्हणजे काय, माया म्हणजे काय, माया म्हणजे काय. कधी एकदा देव सांगतायत. आणि मग 4था दिवस उजाडला. भगवान कृष्ण म्हणाले, चला जरा आपण रानात जाऊन येऊया. मग ते रानात गेले फेरफटका मारायला. तिथं गेल्यानंतर देवाला तहान लागते. अगदी निर्जन ठिकाणी, सगळीकडं घनदाट जंगल, कुणीच नव्हतं तिथं. देवाला तहान लागते. देव म्हणतात, नारद मुनी थोडंसं पाणी घेऊन या. म्हणजे हो, आता घेऊन येतो. नारद मुनी गेले पाणी आणायला. इकडं तिकडं शोधलं, कुठं पाणी नाही भेटलं. एका झोपडीमध्ये गेले, झोपडीचं दार वाजवलं. आतून एक सुंदर अशी युवती बाहेर आली. बघता क्षणी नारद मुनी पागळे. दोघांची नजर झाली, प्यार हो गया. आणि मग नारद मुनी तिथंच थांबले. आणि मग तिलाही वाटले ह्याच्याशी लग्न करावं, ह्यांनाही वाटले तिच्याशी लग्न करावं. पण ती म्हणे, माझे वडील बाहेर गावी गेलेत, 4 दिवसांनी येतील. तोपर्यंत नारद तिथं राहिले. तिचे वडील आले, थरथर कापत होते. नारद मुनी, मग मला लग्न करायचं आहे तुमच्या मुलीशी वगैरे अशी मागणी घातली. वडील पण हसून म्हणले, तथास्तु, कारण त्यांचा तो वेश बघितला. म्हणले, देवकुळातला आहे हा. आता ते ऋषी होते. झालं लग्न थाटात. म्हणजे गंधर्व पूर्वी असं लग्नात कशी लावून द्यायची ऋषींची लग्न, त्या पद्धतीनं. आणि मग नारदांचा संसार इतका छान रमून गेले. नारायण नारायण विसरून गेले आणि सगळं छान चाललेलं. पहिलं अपत्य होतं, काही दिवसानंतर दुसरं, काही दिवसानंतर तिसरं,
काही दिवसानंतरच होतं. 8-10 वर्षाचा काळ निघून जातो आणि त्यानंतर मग एक दिवस भाड म्हणूयात असं म्हणजे मोठा पाऊस येतो आणि पूर येतो नदीला. सगळ्या नद्यांचं पाणी त्यांच्या झोपडीपर्यंत शिरतं. मग त्यांनी काय केलं, त्यांचं कुटुंब सगळं आणि त्यांची बायको मुलांना घेऊन असे उभे राहिलेले असतात. पाणी गळ्यापर्यंत लागतं. मग नारद म्हणतात, देवा धावा, देवा धावा, देवा धावा. आता त्यावेळेला देवाची आठवण होते. काही उपयोग होत नाही. एक पोरगं पटकन पडतं, पाण्यात वाहून जातं. थोड्या वेळाने दुसरं पडतं, तेही वाहून जातं. तिसऱ्या वेळाने तिसरं पडतं, ते पण वाहून जातं. आणि जी जीवाची सखी ती सुद्धा हातातनं निसटते आणि वाहून जाते. आणि नारद मुनी, देवा 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 असं का माझी परीक्षा बघितली, का तुम्ही असं करताय, धावा तुम्ही, माझी मुलं बायको सगळे वाहतायत, त्यांना तरी वाचवा. कशाचं काय, सगळे चिडीचूप सगळे वाहून गेले. आणि मग नारदांना वाटलं आता आपल्याला देवाकडं गेलं पाहिजे. मग नारद पळत 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 इकडं तिकडं शोधतायत, देव कुठं दिसत नाही. परत देवाचा धावा केला, चुकलं माझं काय, कुठं आहात तुम्ही. त्यावेळेला कृष्ण भगवान त्याच झाडाखाली पाण्याची वाट पाहत बसले होते. नारद मुनी गेल्याबरोबर कृष्ण भगवान म्हणतायत, काय मग मुनीवर पाणी आणलं का. आहो म्हटले, पाणी आणायला गेलो पण मी सगळं विसरून गेलो. मग श्रीकृष्ण भगवान म्हणतायत, यालाच माया म्हणतात. आमचा अर्धा तास झालाय म्हणले आता माझ्या घड्याळात, पण तुमची किती वर्ष गेली. म्हणजे ही माया असते थोडीशी, पण आयुष्य बरबाद करून टाकते. म्हणून मायाच्या जास्त नादी लागू नये असं सद्गुरूंचं सुद्धा आपल्याला वारंवार सांगणं असतं. आणि धनापासून आपलाच पहिलाच प्रण आपला आहे की तन मन धन येतो ईश्वर की देण हे. आपलं काही नाही पहिल्याच प्रणामध्ये हे सांगितलेलं आहे. म्हणून ह्या मायेपासून जेवढं लांब राहता येईल, खाण्यापिण्यापुरतं, पोटापाण्यापुरतं, आयुष्यामध्ये राहण्यापुरतं जरूर आपण कमवलं पाहिजे, नाही असं नाही. पण धनाचा अतिसंचय आणि त्याच्या पाठीमागं जर लागलो तर आपण सद्गुरूपासून दूर जाऊ. आणि सद्गुरूशिवाय ह्या जगामध्ये काही शक्य नाही. हे मी पदार्थ सांगत नाही. खुद्द ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की सद्गुरूची भक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे. देवाच्या भक्तीपेक्षा सुद्धा सद्गुरूची भक्ती ही श्रेष्ठ आहे असं ठामपणे सांगणारे आमचे ज्ञानोबाराय आहेत. व्हिडिओ खूप लांबतोय, व्हिडिओ लांबवायचा नसतो मला, पण बोलण्याच्या ओघात जातो. दाशीकडून काही चुकलं असेल मोठ्या मनाने माफ करा. चॅनल सबस्क्राईब करा आणि गुरुचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. दाशी अशीच वेळ काढून तुमच्यासाठी येत जाईल आणि व्हिडिओची वाट पाहत बसा. मला पण तुम्हाला भेटायला खूप आवडेल. जरा काम असते घरी बऱ्यापैकी, त्यामुळं वेळ काढून खूप त्रासातनं दाशी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत असते. सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो. आजचा दिवस सगळ्यांना सुख समाधानाचा जाओ. पुन्हा एकदा म्हणूया, प्रेमाने बोला. धन्य निरंकारजी. सद्गुरू सुदीक्षाजी महाराज की जय. धन्य निरंकारजी.